महावितरणच्या भोंगड कारभाराविरोधात 26 मे 2026 रोजी पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपूर येथे संतप्त महिला पुरुषांनी लावले सब स्टेशनला कुलूप। वेळेवर लाईट येत नसल्याने व वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून महिला पुरुषात नाराजीचे सूर दिसत आहेत। जोपर्यंत रत्नेश्वर रामपुरी गावात सुरळीतपणे वीज पुरवठा होत नाही तोपर्यंत पाथरी शहराला होणारा पाणी पुरवठा होत देणार नाही असा संतप्त महिला पुरुषांचा निर्धार। या बाबतीत अधिकाऱ्यांना धारेवर चांगले धरण्यात आले। संतप्त महिला पुरुषांनी दिलेली प्रतिक्रिया। यावेळी रत्नेश्वर रामपुरी गावातील महिला पुरुष, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया संतप्त महिला आणि पुरुषांनी दिलेली आपली प्रतिक्रिया। आम्ही पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथील या सब डिव्हिजनवर काही महिला आणि पुरुष या सब डिव्हिजन ऑफिसवर आलेले आहेत। यांचा असं कारण आहे की बऱ्याच महिन्यापासून रत्नेश्वर रामपुरी येथे वीज पुरवठा सुरळीतपणे चालू करण्यात येत नाही। वीज पुरवठा डोळे झाक होत आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी आज इथं मोर्चा वळवलेला आहे आणि त्यांच्या मनामध्ये एक राग आहे। असं दिसतंय की बऱ्याच दिवसापासून इथं लाईट पुरवठा एमएससीबी कडून होत नसल्याने त्यांच्या मनामध्ये राग आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की असं काय नेमकं प्रकरण आहे की आपल्याला इथं सब डिव्हिजनवर यावं लागले। हमारे एक तो लाइट नहीं है, सवेरे 5 बजे से जाती और 10 बजे आती, फिर दिन भर भी लाइट नहीं है। एक तो लाइट की भी समस्या, और शाम में अगर 5 बजे भी आई तो 10 बजे तक लाइट नहीं डालते। हमने कैसा पकाना, कैसा खाना? एक तो गैस बंद, डीजल बंद, पेट्रोल बंद, एक तो लाइट भी बंद। हमारे पास एक तो ग्रामीण में एक तो हमारे छतों के घर नहीं है, एक तो कूलर की सुविधा नहीं है। हमने कैसा खाना, कैसा पकाना, हमारे बच्चों को कैसा जगाना? ये शासन को ये नहीं दिखाई दे रहा कि खाली डीजल महंगा कर रहा और पेट्रोल महंगा कर रहा, सोने के भाव बढ़ा रहा। शासन हमसे लेके हमको नहीं दे रहा, ये शासन की गलती है। और ये सब स्टेशन सिर्फ हमारे गांव में आए, यहाँ से पाथरी को पानी है, लेकिन हमको पानी की सुविधा है ना लाइट की सुविधा है। तुम करो ना। ग्रामीण में क्यों? ग्रामीण के लोग एड़े दिखाई देते हैं इनको, लेकिन सिटी में नहीं। सिटी में 24 घंटे लाइट एसी चालू है, हमारे तो पंखे भी नसीब नहीं हो रहे। सब स्टेशन के ऊपर जब आप यहाँ पर आए तो यहाँ के कर्मचारी अधिकारियों ने आपको क्या कहा? उन्होंने कहा हम कुछ भी नहीं कह सकते, जब ऊपर के लोग आएंगे जब उनको तुम बात करो। और फोन भी लगाए तो फोन नहीं उठा रहे, फिर और एक घंटे के लिए फोन स्विच ऑफ कर दिए, फिर भी हम यहाँ से हले नहीं। हम यहाँ पे आए जब से ये बाजू वाले ने पानी लाके पिए, उनको अगर 10 मिनट अंदर गर्मी हो रही तो हम कैसा यहाँ पे 24 घंटे गुजारते? शासन को ये नहीं, शासन से पहले ये सब स्टेशन में जो मेन अधिकारी है उसको समझना चाहिए कि हमारे ऊपर जो बिजली सिर्फ तो 10 मिनट यहाँ पे आके देखो ये कैसी परेशानी है। हम ये माँ बहनों पे क्या गुजर रही है, गर्मी है। आज का तापमान देखे तो 42 है। इस 42 तापमान में हमारे तमाम माता बहन यहाँ पे खड़े हुए हैं। अगर इसमें से अगर चक्कर आ गई, शुगर है, बीपी है, थायराइड, इसकी जिम्मेदारी कौन लेगा? आम्हाला सिंगल लाईट पाहिजे, आम्हाला फुल लाईट पाहिजे। आमच्या गावाला तरच व्हायला लागलाय, लेकरं बाळायला सगळ्या माणसाला। आम्हाला काहीच सुधारणा केलेली नाही सरकारने। आम्हाला सरकारने सुधारणा करून द्या आणि आम्हाला सिंगल लाईट पाहिजे नाही, आम्हाला फुल लाईट पाहिजे आम्हाला, आणि 24 तास पाहिजे आम्हाला। तुम्ही 4ला बंद करा, आम्हाला 7ला लाईट दिली तरी आम्हाला चालत। असं करायचं तुम्हाला एवढी मेहरबानी पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथील शेतकरी बांधव, महिला आणि पुरुष या मोठ्या संख्येने सब स्टेशनवरती आलेले आहेत। वीज पुरवठा सुरळीतपणे चालू होत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये राग आहे। आमच्या सोबत आज असिस्टंट मॅनेजर साहेब आहेत। काय सांगणार आहे सर की आज आपल्या समोर पाहतात की महिला पुरुषांनी इतक्या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या सब स्टेशनवरती आलेले आहेत आणि आपल्याकडून सुरळीतपणे वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे त्यांनी आज इथं त्यांचा मोर्चा वळवलेला आहे। इतक्या भर रखरखत्या उन्हामध्ये ते इथं उन्हात आलेले आहेत। त्यांच्यासोबत लहान लहान लेकरं सुद्धा आहेत। असे काय आपण करतात की त्यांच्याकडे आपण सुरळीतपणे वीज पुरवठा वगैरे आपल्याकडून करण्यात येत नाही? काय सांगणार याच्या बाबतीत आपण? सुरळीत आहे। प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की शेतकऱ्यांना 18 तास टीपीएस परंतु आपल्याला काही हेड ऑफिसकडून गाईडलाईन्स येतात, त्याच्यानुसार आपल्याला फिडर चालू किंवा बंद ठेवावं लागते। त्यांच्या आदेशाप्रमाणे आमचे जितके तास आपल्याला फिडर बंद ठेवायला लागतात किंवा चालू ठेवायला लागतात त्याप्रमाणे आपल्याला फिडर चालू किंवा बंद ठेवावं लागतं। आता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की आता तुम्ही 20 दिवस पुढचे 3 फेज सप्लाय जो आहे तो 6 घंटेच आपल्याला द्यायचा आहे, बाकी घंटे लोड शेडिंग घ्यायची आहे 3 फेज सप्लायची। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशानुसार 6 तास सप्लाय देत आहोत यांना 3 फेज।
आणि बाकीचा सिंगल फेस सप्लाय देतो. त्यांचं असं म्हणणं की त्यांना 18 तास सप्लाय हवा आणि आपण जर हेड ऑफिसच्या आदेशाचं जे काढून जर नाही DPS सप्लाय जर आपण जास्त तास चालू ठेवला शेतकऱ्यांच्या मनानुसार सिस्टीम आणेल भरून जसे आदेश येतात तसे करणार. तर आमचं एक म्हणणं आहे, जे शासनाचा हे म्हणते GR आला की 6 तास शेतकऱ्याला हे द्यायची वीज, तर एक आमचं असं म्हणणं आहे की शासनानंच आधीच सांगायला पाहिजे होतं शेतकऱ्याला की आमच्याच्यानं वीज पुरवठा तुम्हाला देणं होत नाही, तुम्ही पीक पाणी कोणतं घेऊ नका. आता इतकी गरज आहे आम्हाला उसाला पाण्याची आणि हे पाणी लाईट नसल्यामुळे पाणी देणार कुठून आम्ही? शासनानं आधीच आम्हाला सांगायला पाहिजे शेतकऱ्याला आमच्या जीवावर कोणतीही गोष्ट करू नका, आम्ही वीज पुरवठा तुम्हाला देऊ शकत नाही. हे शासनाचं काम होतं आम्हाला आधी सांगणं शेतकऱ्याला. आता करायचं का आम्ही 6 तास यांची घेऊन? 6 तासामध्ये भिजणं होत नाही, काहीच होत नाही. 4 वळी बी जात काहीच होत नाही. नाही. 4 वळी बी जात नाही. कॅनलचं पाणी 8 ते 10 दिवसामध्ये पुन्हा जाते पाणी. आता ऊस सध्याच्याला वाळले तर माळावरले आमचे. आम्ही काय करायचं? 6 तासामध्ये काहीच होत नाही आम्हाला. जशी होती 7 ते 8 पर्यंत होती ती पहिलीची लोड शेटिंग होती, ती लोड शेटिंग हे शेतकऱ्यांचे घराणे ऐकून आपण वरती वगैरे त्यांच्या बाबतीत असं काही माहिती वगैरे देऊ शकत नाही का? तरी त्यांच्या बाबतीत आता शेतकऱ्यांनी तरी मी जे मागणी सुरू आहे त्या मागणीबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलू आणि त्यांना विचारून आमचा कोणतंही यांनी काम केलेलं नाही. आज कमीत कमी 3 ते 6 महिने झाले आम्हाला लाईट सुद्धा सुरळीत नाहीये, कतही लाईट सुरळीत नाहीये. आम्हाला आता उसाला सुद्धा पाण्याची कमतरता आहे आमच्याकडे. आणि हे जे आता संध्याकाळी यांना रात्री 10 वाजता लाईट टाकली आम्हाला. मी यांना एकच प्रश्न विचारला होता अधिकाऱ्याला की जे तुम्ही सिटीमध्ये लोड शेडिंग आहे का? नाही. मी मागच्या वेळेस इंजिनियर साहेबाला बोललो होतो, ते काय म्हणले होते गॅसचा तुटवडा असल्यामुळे आम्ही थोडी लोड शेडिंग वाढवली. आम्ही एक सुद्धा काही बोललो नाही. मग आज कमीत कमी 2 महिने झाले चौकड आहे, आता सुरळीत झालं सगळं गॅसचं. मग लाईटचा प्रॉब्लेम का? बरं सिटीमध्ये लोड शेडिंग नाही. मग मी साहेबाला एकच शब्द मारला की तुम्ही एकच शब्द सांगा की तुम्ही खेड्यापाड्याची शेतकरी माणसं, तुम्हाला कोणाही याची गरज नाही, तुम्ही येडेत, आम्ही तुम्हाला कोणत्याही याच्यात परेशान करणार नाही, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. तर आम्ही आता पूर्ण लाईट इथली बंद केलेली आहे, पाथरीची वॉटर सप्लाय पूर्ण बंद केलेली आहे. जोपर्यंत आमचे मान्य पूर्ण करीत नाही ते तोपर्यंत ते बंदच राहणार आहे. माझी शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे, त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावे आणि लाईट सुरू करू द्यावी, एवढीच विनंती आहे त्याबद्दल. आणि तरी आम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, वरिष्ठांना कळू. रात्रच्या लाईटचं बघा हो, जे आम्ही सुरळीत करू शकतो त्याचे मेन रात्र आमची दादा वरिष्ठांना कळून त्याच्यावर काय मार्ग आहे आम्ही 2 तास थांबवतो, तुम्ही 2 तासात थोडी लाईट चालू करा, आम्ही वॉटर सप्लाय चालू करतो. आणि पुन्हा 24 घंटे लाईट न जाता, जर 24 घंटे लाईट जर न गेली तर तुमचं वॉटर सप्लाय चालू होणार आहे. कारण की शेतात तर नाहीच नाही पाणी, आम्हाला नळाला पाणी सुटणं, त्या बोरचा लाईट फुल नाही. एक तर तुम्ही सोडायला लाईट चालू करा, 2 तास सुद्धा चालणं. अरे दुसऱ्याला जर पाणी घेऊस तर एकाचं हुस तर एकाला वाट बघावं लागेल. प्यायचा पाण्याची इथं भानगड निबणं, तिथं लाईटीचं निबणं, इथं फॅनचं निबणं, आणि तुम्ही म्हणतात वेळ द्या. तुम्हाला GR आलाय ना, ते GR कुठं आहे आम्हाला दाखवा ना. अहो आम्ही ग्रामीण मध्ये राहतो पण तितके वेळे नाहीयेत. ह्या मोदी शासनानं आम्हाला हुशार केलाय. आधार कार्ड त्याच कायद्यावर चालायलो. आम्हाला फक्त GR कुठला आलाय ना, आम्हाला ते GR दाखवा. मी तुम्हाला एकही शब्द बोलणार, तुम्ही म्हणलात ना GR आला, आता पुस्तक गॅसची तुमचं नव्हतं, आता कोळसा कमी पडायले. म्हणजे आता काय घरी सरपंच आला ते कोळसा तुम्हाला आणून द्यावा? हे सांगा, याच्यात सहभागी होतात आम्ही. शासनाला कळायला पाहिजे ना, इथं माता माऊल्या काय, मथारे कथारे काय, कसं जगायलेत. आज आमच्या गल्लीत 2 दिवसाचं लेकरू दवाखान्यातून आले, त्या लेकराची अवस्था बघा तुम्ही घरी चलून आमच्या शेजाऱ्याला देखवणं. कहना है ये कुफल लगाए, जब तक हमारे गांव में पूरी लाइट आती नहीं और पाथरी का पानी तो हमने बंद किया है, जब तक हमारे गांव में बिजली आती नहीं जब तक हम ये कुफल खोल भी नहीं सकते. अगर कोई ऊपर का भी अधिकारी आया या इसने कुफल खोलने की जरूरत भी की, आज हमारे माँ बहनों को आज लाइट की पानी की व्यवस्था नहीं है. जब तक ये कुफल लाइट आती नहीं ये कुफल खुलता नहीं. ये गुजारिश हमारी सरकार से. शहरातील रत्नेश्वर रामपूर येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त शेतकरी बांधवांनी, नागरिकांनी, महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने इथं जमाव केला होता. सब स्टेशन येथे त्यांच्या वतीने कुलूप लावण्यात आलेला आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या सब स्टेशनचं कुलूप कोणीही खोलू नये. व तसंच
इथून जे पाथरी शहराला जे पाणी पुरवठा होत आहेत, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत पाथरी शहरात इथून पाणी पुरवठा होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास आणि निर्धार पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपूर येथील समाज बांधवांनी, नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी व महिला पुरुषांनी केलेला आहे. तरी MSCB खात्याकडून त्यांची दखल घ्यावी, त्यांचा वीज पुरवठा सुरळीतपणे चालू करण्यात यावा. शेतकऱ्यांचे बरेच असे प्रश्न आहेत. ऊस लावलेला आहे, त्यांच्या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी सुद्धा त्यांना लाईट भेटत नाही. लहान लहान लेकरं घरी आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या इथं लाईट व फॅन यूज करण्यासाठी नाहीत. आणि हे यांचे जे भोंगडचे कारभार आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत सब स्टेशन रत्नेश्वर रामपूर येथील हा ऑफिस बंद राहील, असा त्यांनी ठाम निर्धार घेतलेला आहे.